आता लवकरच बघा श्रावण महिन्याला सुरुवात होईल। श्रावण महिना आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र महिना मानला गेला आहे। हा पूर्ण महिना आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण हा श्रावण महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त बघा पूजा, सेवा, उपासना आपल्या घरामध्ये करत असतो। श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवांच्या शिवलिंगावरती शिवामूठ का अर्पण करतो किंवा श्रावण महिन्यातच आपण महादेवांची पूजा का करत असतो याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रियालयचे चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। या महिन्यामध्ये तुम्ही जर अगदी मनापासून श्रद्धेनं जर श्रावणातले सोमवारचं जर व्रत केल्यानंतर तुम्ही महादेवांची पूजा केली, महादेवांची सेवा केली, महादेवांच्या शिवलिंगावरती तुम्ही प्रत्येक सोमवारी ज्या शिवमूठ असतात बघा त्या शिवमूठ जर अर्पण केल्या ना, तर तुमच्या आयुष्यातील खूप अशा अडचणी, समस्या, संकट ह्या दूर होतात बघा आणि आपल्या इच्छित मनोकामना सुद्धा पूर्ण होतात। श्रावण महिना खूप पवित्र महिना मानला गेला आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त ह्या महिन्यामध्ये महादेवांची सेवा करायची आहे बघा। तर आता तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपण श्रावण महिन्यामध्ये ज्याप्रमाणे महादेवांची सेवा करतो ना, त्याचप्रमाणे आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करू शकतो, कुलदेवतांची सेवा करू शकतो, आपल्या गुरूंची, आपल्या स्वामींची सुद्धा ह्या महिन्यामध्ये आपण सेवा करू शकतो बघा। तुम्हाला जास्तीत जास्त सेवेत राहायचं आहे आणि सेवाच करायच्या आहेत ह्या महिन्यामध्ये। आता तुम्हाला पहिल्यांदा एक गोष्ट सांगते की श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवांची सेवा सोमवारी का करतो किंवा व्रत का करतो, का पूजा वगैरे करतो, तर बघा श्रावण महिन्याचं महत्त्व तुम्हाला थोडक्यात सांगते। पूर्वी ना देव आणि दानव यांनी मिळून समुद्र मंथन केले आणि त्यावेळेला बघा समुद्र मंथनातून इतकं भयानक विषारी विष निर्माण झालं आणि हे विष ना इतकं भयानक होतं की हे विष पूर्ण पृथ्वीवरती पसरलं आणि पृथ्वीचा विनाश होणार होता। त्यामुळं महादेवांनी हे जे विष आहे ते विष प्राशन केलं आणि आपल्या कंठामध्ये धारण केलं, म्हणून आपण महादेवांना नीलकंठ म्हणून सुद्धा ओळखतो बघा। हे विष जेव्हा महादेवांनी स्वतः प्राशन केलं, जेव्हा त्यांनी आपल्या कंठामध्ये धारण केलं हे विष, तेव्हा महादेवांना खूप जास्त प्रमाणात त्रास होऊ लागला आणि त्यामुळं जे पण देवता होते, जे पण ऋषीमुनी होते, या सर्वांनी मिळून महादेवांना जल, पाणी, दूध या सर्वांचा अभिषेक सुरू केला। अभिषेक जास्तीत जास्त प्रमाणात महादेवांना करण्यात आला आणि तोच हा जो महिना होता बघा, तो महिना हा श्रावणातला होता आणि त्या दिवसापासून ही परंपरा, ही पद्धत सुरू झालेली आहे की आपण प्रत्येक जण श्रावणातील सोमवारी महादेवांना अभिषेक करतो, महादेवांची पूजा करतो बघा। आणि जो पण भक्त श्रावण महिन्यामध्ये महादेवांच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती जल, दूध अभिषेक करतो किंवा बेलपत्र अर्पण करतो, फूल अर्पण करतो, मनोभावे व्रत करतो, पूजा करतो आणि शिवामूठ धारण करतो बघा, त्या भक्ताच्या इच्छित मनोकामना महादेव पूर्ण करतात, महादेव त्या भक्तावरती प्रसन्न होतात। यासाठी प्रत्येकांना आवर्जून सांगते की श्रावणातले सोमवार प्रत्येक जण मनोभावे करतं, कारण श्रावणातले सोमवार हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात बघा हिंदू धर्मामध्ये। तर तुम्हाला सर्वांना एवढंच सांगते की श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जेव्हा पण व्रत करणार आहात ना, ते व्रत अगदी श्रद्धेनं आणि मनापासून करा, कारण आपले महादेव हे खूप भोळे होते। यावर्षी श्रावण महिना 13 ऑगस्ट 2026 या दिवशी आहे गुरुवार बघा आणि गुरुवार आपल्या स्वामींचा वार आहे। गुरुवारपासूनच श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे। या दिवशी श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि हा श्रावण महिना 11 सप्टेंबर 2026 या दिवसापर्यंत आहे। तर ह्या दिवसांमध्ये म्हणजेच ह्या महिन्यामध्ये श्रावणातले 4 सोमवार पडलेले आहेत। एकूण श्रावणातले 4 सोमवार ह्या महिन्यामध्ये पडलेले आहेत बघा। तर हे 4 सोमवार कधी आहेत किंवा 4 सोमवारी आपल्याला कोणकोणती शिवामूठ अर्पण करायचे आहेत, कारण महादेवाच्या शिवलिंगावरती श्रावण महिन्यामध्ये शिवामूठ अर्पण करणं सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे। 4 सोमवारी आपल्याला वेगवेगळे शिवामूठ अर्पण करायचे असते आणि ही शिवामूठ अर्पण करताना आपल्याला काही चुका सुद्धा करायच्या नाहीत बघा। खूप असे भक्त आहेत की घाई गडबडीमध्ये बघा शिवामूठ अर्पण करायचे आहे म्हणून घाई गडबडीत आपल्याकडनं काही अशा चुका सुद्धा होत असतात। श्रावणातील पहिला सोमवार कधी पडत आहे याविषयी तुम्हाला सांगते। 17 ऑगस्ट 2026 या दिवशी श्रावण महिन्यातला पहिला सोमवार पडत आहे। पहिल्या सोमवारी आपल्याला महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती पूजा करत असतानाच आपल्याला एक शिवामूठ तांदूळ अर्पण करायचे। पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ आहे। आता हे तांदूळ जे तुम्ही अर्पण करणार आहात बघा, हे तांदूळ तुम्हाला पांढरे घ्यायचे आहेत
तांदूळ अर्पण करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे बघा. तांदूळ हे आपल्याला तुकडा तांदूळ घरामध्ये जे असतात, जे तुटलेले असतात किंवा जे तुकडा तांदूळ आपण घरामध्ये वापरत असतो बघा, ते आपल्याला चुकूनही घ्यायचे नाहीत. तुम्हाला शिवामूठ जे अर्पण करत आहात ते तांदूळ अख्खे अखंडच तांदूळ घ्यायचे आहेत बघा. आणि अशी तुम्हाला एक शिवामूठ म्हणजे एक मूठ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. आता श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार हा 24 ऑगस्ट 2026 या दिवशी आहे. या दिवशी शिवामूठ ही तीळ आहे बघा. आता हे तीळ आपण जे अर्पण करणार आहोत ते तीळ आपल्याला जास्तीत जास्त करून पांढऱ्या रंगाचे तीळ आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. तीळ अर्पण करत असताना सुद्धा आपण जे तीळ घेतलेले आहेत बघा, ते तीळ सुद्धा अख्खे पाहिजेत. तुटलेले वगैरे तीळ घेऊ नका. आणि त्यानंतर तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करू शकता दुसऱ्या सोमवारी तीळ. श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार हा 31 ऑगस्ट 2026 या दिवशी आहे. आणि या दिवशी आपल्याला सोमवारी शिवलिंगावरती शिवामूठ मूग अर्पण करायचे आहेत. आता मूग अर्पण करत असताना ते मूग सुद्धा बघून घ्यायचे आहेत. हिरव्या रंगाचे अख्खे अखंड मूग तुम्हाला एक मूठ शिवलिंगावरती अर्पण करायचे. शिवामूठ म्हणजे काय तर एक मूठ आपल्याला अर्पण करायचे असते, ह्याला शिवामूठ म्हणतात. आता बघा, चौथा सोमवार जो शेवटचा सोमवार आहे, श्रावणातला आपण शेवटचा सोमवार म्हणून ओळखतो, तर हा चौथा सोमवार ना 7 ऑगस्ट 2026 या दिवशी आहे. आणि ह्या दिवशी शिवामूठ जी आहे बघा, ती आहे जवस. तर आपल्याला शिवलिंगावरती जवस अर्पण करायचे आहे. तुम्हाला जवस सर्वांना माहिती आहे. शिवामूठ जेव्हा आपण चारी सोमवारी जी शिवामूठ तुम्हाला मी सांगितलंय, ती शिवामूठ तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा वगैरे करून अर्पण करायचे. शिवामूठ अर्पण करत असताना मी तुम्हाला मगाशी ज्या ज्या वस्तू सांगितल्या त्या वस्तू बघून घ्या. तुटलेल्या वगैरे वस्तू घेऊ नका, कारण खूप वेळेला घाई गडबडीमध्ये आपल्याकडनं ह्या चुका होतात आणि ह्या चुका झाल्यानंतर आपल्याला केलेल्या सेवेचं फळ हे मिळत नाही. श्रावण महिन्यामध्ये आपण 4 सोमवार जे करत असतो ना व्रत, ते खूप श्रद्धेने आणि मनापासून करत असतो. तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगितल्या ना त्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि त्यानंतर तुम्ही शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करा. पूजेमध्ये आपण जेव्हा ह्या वस्तू शिवलिंगावरती अर्पण करणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला त्या दिवशी बेलपत्र सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. जल, पंचामृत, दूध, धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल, पांढरी फुलं, ही सर्व ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या ह्या वस्तू महादेवांना खूप प्रिय आहेत बघा. भस्म, हे सर्व महादेवांना प्रिय आहे. तर पूजेमध्ये हे सर्व आपल्याला त्या दिवशी श्रावण सोमवारातल्या प्रत्येक सोमवारी आपल्याला आवर्जून या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे बघा. पूजा ही मनापासून करा, श्रद्धेनं करा. तुम्हाला नक्कीच तुम्ही केल्या 4 सोमवारचं व्रताचं फळ हे भगवान महादेव नक्कीच देतील. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जी गोष्ट हवी ती गोष्ट नक्कीच मिळेल. श्रावण सोमवार कोणत्या तारखेला पडतो किंवा त्या दिवशी आपल्याला कोणती शिवामूठ अर्पण करायचे हे मी तुम्हाला सांगत असताना मी साईटला सुद्धा दाखवलं होतं बघा. ते पण तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानंतर पूजा करा. आता लवकरच बघा, श्रावण महिन्यामध्ये आपल्याला 4 सोमवारी महादेवांच्या शिवलिंगावरती अभिषेक पूजा कशी करायची, अगदी साधी सोपी व्रत कसं करायचं, त्याचप्रमाणे ज्या महिलांना मंदिरामध्ये जाऊन पूजा करणं शक्यच नाही श्रावण महिन्यातली सोमवारी, त्यांनी घरी आपल्या घरी जी देवघरामध्ये जी शिवपिंड असते बघा, त्या पिंडीची पूजा कशी करायची, कशा प्रकारे अभिषेक करायचा, या संपूर्ण विषय माहितीदार व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती लवकरच येईल. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती सांगितली, श्रावण महिन्याचं महत्त्व सांगितलं बघा आणि श्रावण महिन्यातल्या 4 सोमवारचं सुद्धा मी तुम्हाला महत्त्व सांगितलं. या संपूर्ण विषय माहिती दिली. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.